पांडुरंग करू प्रथम नमन हे पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपादाने गतीचा विसारू त्यांच्या कृपादाने गतीचा विसारू त्यांच्या कृपादाने गतीचा विसारू दुसरी चरण संताचे दुसरे एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण
नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती ब्रह्मानंदं परमसुकरं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिर्विद्यारिगम्यं वन्दे विष्णुभवहरं सर्वलोकैक्यनाथं वसुदेवं सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु विठ्ठल विठ्ठल संत समागम एखादी परिभावे त्यांचे द्वारी श्वान याती तेथे रामनाम होईल श्रवण घडेल भोजन उच्चिष्टांचे प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग श्रीमंत संत वैराग्याचे ज्वलंत प्रतीक असणारे सदैव वैकुंठ गमन करणारे पंचमवेद निर्माते विश्ववंद्य जगद्गुरु तुकोबराय यांचा सुंदर असा संतांच्या सानिध्याचं समागमाचं महत्व प्रतिपादन करणारा अभंग आजच्या या 5व्या दिवसाच्या कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आणि आजच्या अभंगातून जगद्गुरु तुकोबराय संतांचं महत्व सांगतात, त्यांच्या समागमाचं महत्व सांगतात. काय सांगतात तुकोबराय? त्यांच्या या अभंगाच्या समोर जर विचार करायचं म्हटलं तर पहिले मूलभूत 4 ते 5 प्रश्न पडतात. पहिला, तुकोबराय संतांचा समागम करा असं का म्हणतात, इतरांचा का नाही? दुसरा, त्यांच्या जवळ त्यांचा समागम केल्यानंतर भेटेल काय? आणि तिसरा असा प्रश्न आहे की तिथं गेल्यानंतर राहायचं कसं? आणि सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे, आम्ही ज्या सुखाची अपेक्षा करतोय ते सुख भेटेल का? मूलभूत 4 प्रश्न, 4 प्रश्नांची 4 उत्तर आपल्याला या अभंगाच्या माध्यमातून मिळणार आहे. आणि तत्पूर्वी अल्पसा परिहार देणं वक्त्याचं आद्य कर्तव्य आणि त्यामुळं किम कारणम, कोणत्या कारणास्तव उपस्थित आहात तर ऐका मैबाप. गेल्या 129 वर्षांपासून आपल्या या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह आपण करत आहात आणि हे ज्ञानेश्वरी पारायणाचं 43वं वर्ष. पत्रिका वाचल्यानंतर मला पहिल्यांदा असा प्रश्न पडला की इतके वर्ष झालं आपण पारायण करत आहात, कीर्तनाची बैठक आपल्याला माहिती आहे, कारण बऱ्याचदा कीर्तनामध्ये बसावं कसं हे वक्त्याला सांगावं लागतं, पण तुम्ही सुज्ञ आहात, तुमच्या समोर काय सांगणार आहे मी, पण तरी सुद्धा तुम्ही सगळे सुज्ञ असाल पण तरी सुद्धा महत्वाचं मला सांगावंसं वाटतं, बसताना थोडंसं ताट बसावं, कीर्तनातल्या काही मर्यादा. आणि आता ज्या मागं बसल्यात ना, मला असं वाटतं इथं भरपूर पटांगण आहे, भरपूर जागा आहे, सगळ्यांनी थोडंसं पुढं सरकलो तर मागून येणाऱ्यांना बसायला जागा होईल. आपल्या गावाचं एवढं मोठं वैभव, एवढं नाव लौकिक आहे, तर मग त्या नाव लौकिकाला साजेसं आपण थोडंसं सहकार्य करूया. विठ्ठल विठ्ठल भजन होईल तोपर्यंत सगळ्यांनी पुढं सरकून घ्यायचंय. मला थोडंसं आल्यानंतर टेन्शनच आलं होतं तुमच्याकडं पाहिल्यानंतर, कारण पुढं सरका म्हटल्यानंतर दादा असं बरंचसं वातावरण असतं, तिथल्या तिथंच सरकल्यासारखं करतात, पुढं कोणी सरकत नाही. म्हणजे त्यांचं म्हणणं असतं की कीर्तन करायला वाटावं, आम्ही सरकलोय पण जागा सोडलेली, कारण चपल्या पायाखाली घेऊन बसलेलो असतो, चुकून गेली तर काय करायचं. ऐका, गोडाशा या आपल्या गावामध्ये सुंदर असं अखंड हरिनाम सप्ताह आणि तद्निमित्तानं आजची ही 5व्या दिवसाची सेवा ज्यांच्या सौजन्यातून आली त्या श्रीमती अंजना अशोक शिंदे. गोड असे व्यक्तिमत्व आहे आणि त्याचबरोबर सुंदर अशी सातसंग ज्यांची मिळते. सांगते ना मी शेवटला, मी 2-3 वेळा नामोल्लेख होणार आहे, फक्त सुरुवातीला सांगून जाते म्हणून ऐका. गोड अशा आपल्याला पारायणामध्ये सुंदर अशी गायनाची साथ होते, अशी असणारे महाराष्ट्रातलं वैभव, सुंदर अशी ज्यांची पंचपदी आपण श्रवण केली. बंधुतुल्य असणारे गुरुबंधू परम आदरणीय परमश्रद्धेय हरिभक्तीपरायण तुषारजी महाराज गाडे असतील, त्यांच्याही चरणविंदी नतमस्तक होते. त्याचबरोबर हरिभक्तीपरायण
पोपट महाराज, पांडुरंग महाराज, पांडुरंग महाराज देवकर. मी नाव फक्त पहिलं सांगते, तुम्ही त्यातलं ज्यांचे नाव असेल त्यांनी फक्त मान हलवा, म्हणजे मला कळेल की तुम्ही कोण आहात. ऐका, पांडुरंग महाराजांच्याही चरणविंदी नतमस्तक होते. पोपट महाराज नाहीत. महत्वाचं म्हणजे दुसरे आमचे बंधुतुल्य असणारे परमादरणीय परमश्रद्धेय हरिभक्तीपरायण आमचे जयंत महाराज कुलकर्णी, आमच्या महाराजांचे चरणविंदी नतमस्तक. त्याचबरोबर महाराज परिचय आहे, पण आता नाव लक्षात नाही. काय होतं, वय वाढलं की माणसाचं नाव, मग तुम्ही काय, तुम्हाला मी म्हातारी दिसते काय? ऐका, सगळ्यांच्याच इथं आलेले ज्ञानानं अधिकारानं वयानं ज्येष्ठ मंडळ सगळ्यांच्याच आधी करून वडिलांच्या ठिकाणी असणारे बंधुतुल्य असणारे सगळ्यांच्या चरणविंदी नतमस्तक होते. आपल्या गावातलं हे भजनी मंडळ असेल, त्याचबरोबर इथं जी सुंदर अशी पंचपदीला साथ करतायत, कीर्तनाला साथ करतायत, सुंदर हरिपाठ आपल्यासमोर सादर करतायत. एवढी बाळगोपाळ सुंदर पावल्या खेळतात. ज्ञानेश गुरुकुल या संस्थेतील भाडळी गावातील गोड अशी संस्था आणि त्या संस्थेतील ही लेकरं आपल्यासमोर उत्तम असं सादरीकरण, उत्तम अशा पावल्या खेळतायत. खरं तर आज जगाच्या मालकाला इथं पाचारण करायचंय. नुसतं जगाचा मालक येत नाही, जिथं संत असतात तिथं भगवंत असतो. आणि म्हणून गोड अशा या सात संगतीला महत्वाचं म्हणजे मृदंग. मृदुंगाचं नाव जे आहे त्या नावातच सगळा त्याचा भाव आहे. मृदुंग शब्द कसा आहे, म ला खाली काय आहे आणि द वरती अनुस्वार आणि ग, मृदंग. यातला जो मृ शब्द आहे त्या शब्दाची जर फोड करायची म्हटलं, त्याचा अर्थ आपल्या समोर अनुवादायचा म्हटलं, सांगायचं म्हटलं तर मृ म्हणजे मृत आणि दंग. दंग म्हणजे कळालं तुम्हाला, जो मृत असून सुद्धा कीर्तनामध्ये दंग होतो त्याला मृदंग म्हणायचं. आणि असा सुंदर असा मृदुंगावरती साथ करणारे परम आदरणीय परमश्रद्धेय हरिभक्तीपरायण चैतन्य दादा तुमच्याही चरणविंदी नतमस्तक. त्याचबरोबर आमचे हरिभक्तीपरायण दुसरे मृदुंगाचार्य आमचे दीपक महाराज सुद्धा इथे उपस्थित आहेत, त्यांच्या चरणविंदी नतमस्तक. आमचे चोपदार बाबा आहेत, आमच्या विणेकरीताई आहेत. आणि महत्वाचं म्हणजे सुंदर असं संवादिनीवर सुंदर संगत करणारे महाराज हरिभक्तीपरायण नारायण बाबा तुमच्याही चरणविंदी नतमस्तक. आल्यानंतर सुंदर असा यथासंग असा गणेश दादांनी पाहुणचार सगळ्या गोष्टी झाल्या. ज्यांचं आज पंगत होती, संत पंगत, आमचे किसन शेडगे, बरोबर नाव सांगितलं ना मी? किसन दादा तुमच्याही चरणविंदी नतमस्तक होते, सगळ्यांच्या चरणविंदी नतमस्तक होते. पण महत्वाचं म्हणजे आपला हा कार्यक्रमाचं जे शूटिंग होतंय त्या दादांचं नाव बाळू मामांचा हरिजागर. आमच्या दादांसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळी. जिथं संतांच्या नावाचं चॅनल चालू होतं तर मला वाटतं संतांचा आशीर्वाद जिथे, त्यांच्याच आशीर्वादानं आजचा हा सुंदर असा अभंग आणि सुंदर अशी साऊंड सिस्टीम सगळ्यांच्या चरणावरती एकदा नतमस्तक होते. मस्तक आहे पायावरी, मस्तक आहे वारकरी संताचा या वारकरी संताचा, या वारकरी संताचा. काय अधिकारी तुबऱ्यांचा का संतांचा समागम करा म्हणतात. चांगली माणसं आपल्या पाठीमागं आपल्याला चांगलं म्हणतील यात नवल नाही. चांगली माणसं आपल्या पाठीमागं आपलं कौतुक करतील याच्यामध्ये नवल नाही. पण वैर्यानं सुद्धा आपला नामोल्लेख करावा, वैर्यानं सुद्धा महती गावी,
हा जगद्गुरु तुकोबऱ्यांचा अधिकार आहे. म्हणून काय ब्रह्मदुताचे आले मनोनिरामे चले मनोनिरामे चले चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा आरती तुकारामा स्वामी ज्यांचं वर्णन जगद्गुरु तुकोबऱ्यांचं वैऱ्यानं करावं. काय म्हणतात तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले मनोनिरामेश्वरी मनोनिरामेश्वरी चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा. रामेश्वर भट्टांनी त्यांचं वर्णन करावं आणि त्यांचं वर्णन करताना वैरी कट्टर आहे आणि वैऱ्यानं केलेलं वर्णन यथार्थ वर्णन आहे. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबऱ्यांचा अधिकार साधू संतांनी सांगितला. इतकंच नाही, शिष्य परंपरा गुरूंच्या ठिकाणी तुकोबरा आहेत आणि शिष्य परंपरेतले निळोबा आहे, त्यांनी सुद्धा जगद्गुरु तुकोबऱ्यांचा अधिकार वर्णन केला एका आरतीमध्ये. काय वर्णन केलं असेल? हो प्रपंच रचना सर्व ही भोगुनी त्यागी अली प्रपंच रचना भोग त्यागी अनुतापाच्या ज्वाळे देह बुद्धी हवेली वैराग्याची निष्ठा प्रगटुनी दाखविली वैराग्याची निष्ठा प्रगटुनी दाखविली निळोबऱ्यांनी वर्णन केलं. प्रपंच रचना सर्व ही भोगुनी त्यागी अली अनुतापाच्या ज्वाळे देह बुद्धी हवेली वैराग्याची निष्ठा प्रगटुनी दाखविली अहंता ममता दौडोनी निज शांतीवरील. असा असणारा अधिकार जगद्गुरु तुकोबऱ्यांचा आहे. आणि या तुकोबऱ्यांनी सांगावं, तुम्हाला आम्हाला एका गोष्टीची अपेक्षा आहे. आता कोणत्या गोष्टीची अपेक्षा आहे प्रश्न पडला ना. काय हवंय म्हणून कीर्तनात आला तुम्ही? अपेक्षा आहे ना. काय अपेक्षा आहे? काय बाबा? घाबरू नका, धरून आणल्यासारखं तर अजिबात बसू नका. काय अपेक्षा आहे? काय मिळावं म्हणून आला? प्रसाद? मग बोला, चुकू दे, चुकलं तर. इथे काही परीक्षेला नाही बसलो आपण. सांगा. सुखाची भक्ती, सुख मिळावं आणि एवढ्यासाठीच इथं सगळे जण आले की कुणाला दुःख पाहिजे? दुःख कुणाला नको. मज लागे दुःख व्हावे ऐसे कोणी. प्रत्येकाला पाहिजे काय? सुख हवंय. पण अशी गंमत आहे, सुख सगळ्यांना हवंय दादा, पण सुख मिळालं का तुमच्यापैकी? आहे का कोणी? का? संसारात सुखच नाही. जिथं शोधतोय काय? सुख शोधतोय आणि सुख नाही कोठे आलिया संसारा. सुख नाही कोठे आलिया संसारा. वाया वगैरे होणारे वाया वगैरे होणारे. सुख नाही कोठे आलिया संसारा. सुख नाही कोठे
इथं सुखाची अपेक्षा आहे, पण सुख कारण इथला प्रत्येक जण कसा आहे, जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे. कोण कोण दुखी इथं? राजा दुखिया, प्रजा दुखिया. इथं आलेला प्रत्येक जण दुःखी आहे, पण प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहे. मग सुख कुठे आहे? चला संतांकडं सांगा महाराज, ज्या सुखाची अपेक्षा आहे ते सुख कुठे आहे? महाराज म्हणतात सुख संसारात जर शोधलं तर सापडणार का नाही सापडणार? दृष्टांत देते, ऐका. एक महिला होती, एक आजी होती. ती पहिली, आता काळ राहिलं नाही, ती वाकळ असते ना, ती वाकळा शिवत होती आणि वाकळा शिवता शिवता तिची सुई हरवली. वाकळ शिवत होती ओट्यावरती बसून, शिवता शिवता चुकून अंधार व्हायला लागला, हरवली सुई. आता शोधायला लागली, पण शोधत होती कुठं माहितीये का? घरामध्ये. का बरं? कारण तिला माहिती होतं सुई घरातच हरवली आपली, पण शिवत कुठं होती हो? हरवली कुठं आणि शोधते कुठं? किती दिवसांनी सापडेल सुई? एका दिवसांनी? एका महिन्यानी? का हो? सुई तर शोधते ना, सापडायला पाहिजे सुई, पण का नाही सापडत आहे? हरवली कुठं होती? ओट्यावरती. शोधते कुठं? आपलं हेच चाललंय, संसारात सुख शोधतोय. संसारात सुख नाही, सुख आहे परमार्थामध्ये, सुख आहे देवाच्या जवळ. आणि म्हणून संतांचं प्रमाण आहे, तुम्ही जर सुखाची अपेक्षा करता तर तुम्ही त्याला आपलं तेने वीन जीवा सुख नोहे, तेने वीन जीवा सुख नोहे, तेने विना जीवा सुख नोहे, नोहे. तेने विना जीवा सुख नोहे. हे आपला तो एक देव करुणी घ्यावा, तेने वीन जीवा सुख नोहे. आपला तो एक देव करुणी घ्यावा, तेने वीन जीवा सुख नोहे. एरती माई के दुखाचे जन, एरती माई के दुखाचे जन ते. आपला तो एक देव करुणी घ्यावा, तेने वीन जीवा सुख नोहे. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे. एरती माई के मला अपेक्षा होती तुमच्या टाळीची. जेव्हा एवढं सुंदर गायन होतं तेव्हा कुठंतरी आपण सगळ्यांनी त्या गायकांना प्रतिसाद द्यायला हवा. जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितलं, ज्या सुखाची अपेक्षा आहे ते कुठं सुख आहे? जगाच्या मालकाजवळ आहे. आणि म्हणून काय करायचं? आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आणि तेने विनजीवा सुख नोहे. हे सुख त्याच्याशिवाय मिळणार नाही. मग आता सुख कुठे आहे? कुठे? एक आहे देवाजवळ. कसं? संतांचा पुरावा आहे. ज्ञानोबरायांना विचारूया, ते सांगतात. सर्व सुखाचे आगर बापा रखुमा देवीवर, 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 बापा रखुमा देवीवर, रखुमा देवीवर. विठ्ठल रे बापा माधव परवा, माधव परवा, माधव परवा.
परवा पत्ता दिला. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. आता जनाबाईंना विचारूया. जनाबाई, तुमचं काय मत आहे? सुख कुठं असेल? त्यांनी सांगावं. सर्व सुखाचे आगर जणी म्हणे शारंदर. निवृत्तीनाथांना विचारावं. ते सुद्धा तेच सांगतात. काय म्हणतात? सर्व सुखाचे आगर म्हणे निवृत्ती दातार. सगळ्यांना विचारावं. सोनार महाराजांना म्हणजे कोण? नरहरी सोनारांना सुद्धा विचारावं तर त्यांचा सुद्धा तेच पुरावा आहे. तेच सांगतात. सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार. सगळ्या संतांनी एक विचारानं एकाच व्यक्तीला निवडून दिलं. कुणाला? जगाच्या मालकाला. का? कारण तो एकमेव परमात्मा आहे जो सगळ्या सुखाचा आगर आहे. सगळा साठा त्याच्या जवळ आहे. आणि मग आता जर साठा त्याच्या जवळ आहे तर त्याला काय करायचं? काय करायचं? त्याला आपलंसं करायचं. मग कसं आपलंसं करायचं? आता ऐका. देवाला जर आपलंसं करायचं असेल तर वेद म्हणतात की तुम्हाला संतांच्या जवळ जावं लागेल. कुठं? संताविण प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. आता संतांशिवाय देव, आता समजलं संतांशिवाय देव भेटत नाही. बर भेटलेला देव ओळखता सुद्धा संतांशिवाय येत नाही. कारण श्री गुरु सारिका असता पाठी राखा. त्याच्याशिवाय आपल्याला कोणत्याही गोष्टींचा उलगडा होत नाही. कसं काय? चला आपण आहोत जीवतत्व आणि तो परमात्मा आहे शिवतत्व. तो परमात्मा शिवतत्व, आपण जीवतत्व आहोत. आणि संत ही माय आहे. आता साध्या सोप्या भाषेत जर सांगायचं म्हटलं तर एखादं लेकरू आहे, त्याला आता नुकतीच ओळख पटायला लागली. ही व्यक्ती कोण आहे ते ओळखायला लागल्यानंतर प्रथम माय त्याची ओळख करून देते. कोण देते? माय म्हणजे कोण? बहिणाबाई फार गोड म्हणतात. माय कुणाला म्हणायचं? माय म्हणता म्हणता भटा लागी भट बिडे. आत्या म्हणता म्हणता दाता माझी जीव दडे. जीजी म्हणता म्हणता मिळे जिभेले निवारा. सासू म्हणता म्हणता गेला तोंडातून वारा. असं माय कुणाला म्हणायचं? ओठाला ओठ स्पर्श होऊन जो शब्द होतो तिला माय म्हणावं. आणि मग ही माय म्हणजे कोण? जे आपल्याला, जे लहान लेकरू आहे त्याला ओळख करून देते. कुणाची? प्रथम कुणाची ओळख करून देता? बोला ना तुम्ही, मुख्य आहे का? बोला. लहान लेकरू ओळखायला लागल्यानंतर प्रथम कुणाची ओळख करून देतो आपण? तुमचं राहू द्या, माझंच सांगते, ऐका. प्रथम आपण ओळख करून देतो आपल्या त्या लेकराला आपल्या पतीची म्हणजे त्याच्या वडिलांची ओळख करून देतो. आणि त्याला सांगतो हे तुझे, कसं म्हणता? हा तुझा, कसं म्हणता? हा तुझा बाप आहे असं म्हणता का? हे तुझे बाबा आहे म्हणता? बाबा, हे तुझे बाबा आहे. ओळख कुणी करून दिली? आई ना. कुणाला? जीवाला. जी संत रूपी माय आहे ती या जीवाला त्या शिवरूपी बापाची ओळख करून देते. हा तुझा, बोला ना, कोण? बाप आहे. हा विश्व निर्माण करणारा करता आहे. आणि मग एकदा का ओळख पटली का मग त्या दिवशी शिक्कामोर्तब होतो. हा माझा, मग जग कितीही विरोधात जाऊ द्या, एकदा आईनं सांगितलं की तिच्यावरती विश्वास असतो. जग इकडचं तिकडं झालं तरी हे माझे बाबा आहेत. मग संत हेच कार्य करतात. संत रूपी माय आपल्याला प्रत्येकाला जाग करते. आणि जाग करून काय करते? ऐका. ज्या गाढ निद्रिस्त अवस्थेत या आपण जगतोय त्यातून सावध करण्याचं काम संत रूपी माय करते. उठता के भारे आता स्मरण करा पंढरीनाथा. पावे चरणी ठेवा माता सुख विगता जन्माचा. जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा. पावे चरणी ठेवा माता सुख विगता जन्माचा.
जनधारा पुत्र जन बंधु सोय रे विष्णु सर्व विद्या हे दान हे रे वास आता जागा रे बाईनो जागा आता जागा रे बाईनो जागा हे फरण चला नानाने वागा फरण चला नानाने वागा आता जागा रे बाईनो जागा आता जागा रे बाईनो जागा हे जगदोगे जगदोगे जाग जाग बोलते हे जगदोगे जगदोगे जाग जाग बोलते हे जागता जगदेवा जागा काही हे भाव जगदोगे जगदोगे जाग जाग बोलते जगदोगे जाग जाग बोलते जाग जाग बोलते एवढ्या सगळ्या प्रमाणाने जर जाग केलं तर खरं सांगा झोप येईल का कीर्तनात? खरं तर आज असं म्हणावं असं वाटतं, संतांचं प्रमाण आहे गोड असं. वैकुंठीचा हरी आणूया कीर्तनी, विठ्ठल गावोनी नाचू रंगी. आज एवढं गोड वातावरण झाल्यानंतर आज बसलेल्यांना सुद्धा वाटत असेल आज आम्ही सुद्धा टाळ हातामध्ये घेऊन उभं राहिला. ऐका ना, टाळ हातामध्ये यायला, गळ्यामध्ये माळ यायला मोठं भाग्य लागतं. आणि हे भाग्य फार कमी जणांचे आहे, पण हरकत नाही. आज जेवढं आहे, तुम्ही कीर्तनाला एवढ्या बहुसंख्येनं उपस्थित आहात, तुमचं सुद्धा भाग्य आहे. कारण इथं आलेला कसं आहे, इथं आलेला कुळक जाई गावातील. प्रत्येक जण कसा आहे, सुंदर आहे, विचारांनी सुंदर आहे. मी याच्याही पुढचं एक वाक्य जाऊन सांगेन. माणूस त्याच्या अंगावरच्या कपड्यांनी कधी ओळखायचा नाही. माणसाला त्याच्या शरीरावरील अंगावरील कपड्यांनी कधी पारखायचं नाही. त्याच्या विचारांवरून आणि त्याच्या आचरणावरून माणसाची पारख करायची असते. आणि म्हणून संत साधे राहिले, साधी राहणी आणि उच्च विचारसरणी याच्याही पुढे जाऊन सांगते. संतांना कधीच अपेक्षा नव्हती की मला महाराज म्हणा. संतांना कधीही अपेक्षा नाही मला एखादं पद मिळावं. संतांना कधीही अपेक्षा नाही की सगळ्यांचं लुबाडून फक्त माझंच घर भरावं. संतांची कधीच अपेक्षा नाही. संत होते कसे, जगात पिशाच अंतरी शहाणा, जगात पिशाच अंतरी शहाणा, जगत पिशाच अंतरी शहाणा, जगत पिशाच अंतरी शहाणा. सदा ब्रह्मी जाणा सदा ब्रह्मी जाणा जगात पिशाच अंतरी शहाणा, जगत पिशाच संत एखाद्या पिशाच्या प्रमाणे म्हणजे केस दाढी वाढलेली, जटा वाढलेला असं स्वरूपात भगवे वस्त्र धारण केलेलं नाही. मुक्ताबाई म्हणतात, असे जे भगवे वस्त्र धारण करून फिरतात ना, त्यासे म्हणू नये साधू, जग विटंबना बाधू.
मग नेमका संत कुणाला म्हणायचं? ज्यांचं आचरण सज्जनाचं आहे, विचार सज्जनाचा आहे. आणि मग सज्जन म्हणायचं कुणाला? सज्जन त्याला म्हणायचं समोरच्याचं वाईट झालं की मनामध्ये प्रचंड आनंद होतो, त्याला सज्जन म्हणायचं. बरोबर आहे की चुकलं का? मग कुणाला म्हणायचं सज्जन? समोरच्याला लागलेली ठेच, त्याच्या पायाला झालेली जखम पाहून स्वतःच्या अंतकरणाला जेव्हा दुःख होतं त्याला म्हणायचं सज्जन. समोरच्यानं थोडासा बांध अलीकडे घेतला की त्याच्याच बांधाला थोडासा दगड पुढं सरकवायचा, त्याला सज्जन म्हणायचं का? मग कुणाला म्हणायचं? माणसानं प्रत्येक ठिकाणी वैर करताना सुद्धा विचारपूर्वक करावं. प्रत्येक ठिकाणी विचारांची कार्यक्षमता अवलंबत असताना सुद्धा चांगलं डोकं जाग्यावर ठेवावं. माणसाला सज्जन तेव्हा म्हणायचं, एखाद्या गरीबाचं लेकरू एखाद्या नोकरीला लागल्यानंतर त्या व्यक्तीच्या जवळ जरी पैसा नसेल तर स्वखर्चानं त्याचा फ्लेक्स गावाच्या बाहेर लावतो, त्याला सज्जन म्हणायचं. एखाद्या गरीबाला आपल्या हातानं थोडीशी का होईना पण मदत होते, त्याला सज्जन म्हणायचं. आपल्याकडं भरपूर पैसा आहे पण तो सप्ताहाच्या ठिकाणी जो घालवतो त्याला सज्जन म्हणायचं. आणि सज्जन कुणाला म्हणायचं? कीर्तनात फुल ना फुलाची फाकळी देण्यासाठी का होईना जो धडपडतो त्याला सज्जन म्हणायचं. नाहीतर बऱ्याच जणांकडे भरपूर पैसा आहे पण देण्याची वृत्ती नाही, देण्याची दानत नाही, त्याला सज्जन म्हणायचं का? नाही म्हणायचं. अरे एखाद्याकडे 1 रुपया आहे, त्याची मनामध्ये इच्छा आहे की माझ्या घरी 4 तरी वारकरी जेवले पाहिजेत, त्याला सज्जन म्हणायचं. पैशांची थोडीशी तंगी आहे पण तरी सुद्धा आज दिवसभर 200 रुपये हाजरीनं शेतात कामाला गेली, 50 रुपये सप्त्यासाठी देते, तिला सज्जन म्हणायचं. सज्जनाच्या व्याख्यामध्ये भरपूर असे चांगले सद्गुण आहेत, त्याला सज्जन म्हणायचं. आणि हे सगळे गुण संतांच्या ठिकाणी आहेत. संतांच्या जवळ करुणा आहे. कशी करुणा आहे? ऐका. तैसे परमाणुपा गुंतले, मौलिक ज्ञानोबरायांनी सांगावं. जानोनी जीव सानुले, कारुण्या माझी पाऊले लपुनी चाले. संतांच्या पायाजवळ करुणा आहे. संतांच्या जवळ अंतकरणामध्ये तळमळे प्रत्येकाचा उद्धार व्हावा. आणि याच उद्धारानं अंगाची रचना माझ्या तुकोबरायांनी केली. त्यांचा एकच उद्देश होता, बुडते हे जन न देखावे डोळा. आणि येतो कळवळा म्हणून या आड मार्गानं चाललेल्या जगाला सदमार्गानं आणण्यासाठी संत कार्य करतात. आणि म्हणून तुकोबराय म्हणतात, जे संत तुमच्या आमच्या हिताचा विचार करतात त्यांचा समागम घडावा. अभंगाचं प्रथम
तुमची एकाच अपेक्षा आहे, संत समागम एखादी परी, एखाद्या प्रकारानं का होईना पण संतांचाच घडावा, काय इतरांचा नाही. ते म्हणतात दुर्जन विंचू माहिती आहे ना, हा विंचू कसा आहे, विंचाची आहे नांगी, तैसा दुर्जन सर्वांगी. विंचू सहज अंगावरून फिरला तर गुदगुल्या होतात, बरोबर आहे की, गुदगुल्याच होतात ना. काय होतं मग, जर विंचू सरळ मार्गाने नांगी वरती घेऊन जर चालला तर काही होत नाही, पण जर त्यानं नांगी मारली की मग मात्र साक्षात समोर पांडुरंग परमात्मा उभा राहतो. म्हणजे काय होतं, त्याचा जो त्रास आहे तो त्रास होतो. महाराज म्हणतात जसा तो विंचू आहे, तो जरी जवळ आला प्रेमानं तरी तो त्याचा गुणधर्म सोडत नाही, तैसाच दुर्जन सर्वांगी. दुर्जन आहे तो सुद्धा जवळ येतो पण गोड बोलून 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 कधी कानामध्ये विष ओकून जातो, हा दुर्जनाचा स्वभाव आहे. म्हणून तैसा दुर्जन सर्वांगी, म्हणून दुर्जनाचा नको. आपण सहज म्हणतो राजा, अरे तू त्या व्यक्तीच्या गाडीवरून जातोस, त्या पोराला व्यसन आहे आणि रोज त्याच्या सोबत राहून राहून एक दिवस तू व्यसनाधीन होशील, म्हणून त्याच्या सोबत अशी आई म्हणते. पण ते लेकरू काय उत्तर देत, आई मी फक्त त्याच्या गाडीवरच जातो, मी त्याच्यासारखं व्यसन करत. आणि याला 6 महिने पालटल्यानंतर जो सांगत होता मी फक्त सोबत जात होतो, तो सुद्धा थोडी थोडी घ्यायला सुरुवात करतो. हा संगतीचा परिणाम आहे. तुम्ही चांगल्याची संगत केली, चांगले विचार आहेत, चांगलं आचरण आहे आणि चांगली गती आहे. वाईटाची संगत केली, वाईट आचरण, वाईट विचार आणि वाईट गती. आणि म्हणून चांगल्याची संगत करा, तुकोबराय सांगतात. मग आता आम्हाला कळालं, पण संतांचीच का? महाराज म्हणतात संत एकमेव तुमच्या आमच्या हिताचा विचार करणारे आहेत. नेमके हे संत आहेत कसे? सुंदरदासांचा जर दृष्टांत पाहायचं म्हटलं तर ऐका, हे सुंदरदास कसे आहेत. ते एक दिवस अंधार डोळ्यांनी सहज एक दिवस रस्त्यानं चालले आहेत, पण चालता चालता एके ठिकाणी डोंगर आहे आणि डोंगराच्या बाजूला दरी आहे, त्या दरीत कोसळणार. इतक्या जगाच्या मालकानं त्यांच्या हाताला धरावं. त्यावेळेस सुंदरदासांना समजतं, सांगितलं त्या गुराख्याच्या वेशातल्या भगवंताना, रे पुढं दरी आहे, चालताना जपून चाल. त्यावेळेस सुंदरदासांनी सांगावा, रे मला नेत्र नाही, दृष्टी नाही, तुम्ही सांगता मला जपून चाल. आता रस्त्यानं ज्याला डोळे ते सुद्धा नीट मार्गाने चालत नाहीत आणि माझ्यासारख्या आंधळ्या माणसाकडनं काय अपेक्षा करता? पण देवानं धरलेला हात सुंदरदासांना कळाला. आता मात्र सुंदरदासांचा हात देवानं पकडला होता, आता मात्र सुंदरदासांनी देवाचा हात पकडला. तसं सुंदरदासांना कळालं, ज्या अर्थी यानं माझा हात पकडला याच्या मनात काहीतरी आहे. तेवढा सुंदरदास म्हणाले, देवा मी ओळखलंय तुला, मी ओळखलंय देवा तुला. कसं ओळखलं? सांगितलं, जरी तू गुराख्याच्या वेशात जरी देवा आला असशील तरी मला माहिती आहे तू देव आहे. नाही म्हणे मी गुराखी आहे, नाही म्हणे तू देव आहे. देवा कसं ओळखलं? अरे एवढ्या घनदाट जंगलामध्ये इथं चिटपाखरू नाही, तिथं चक्क तू येतो, इथं माणूस नाही, पण तुला माहिती आहे या दरीत मी कोसळेन म्हणून तू माझा हात धरला. त्यावेळेस देवाला समजलं यानं माझा हात धरला. आता देव झटकून बाजूला निघाला, पण झटकताना सुद्धा सुंदरदासांनी गोड असं वर्णन केलेले. हात छोड़त जावत है दुर्बल जानत मोय, मेरे हृदय से जाय तो मर्द कहावे होय. ए देवा, अरे संकट काळात तूच माझा हात धरतोस, कारण तुझं ब्रीद आहे. ज्या ज्या वेळेस संकट भक्तावरती येतं त्यावेळेस मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया आघाद निवाराया. त्यामुळं देवा तुला ओळखलंय, त्याच्यामुळं तू हात सोडून जाऊ शकत. अरे ज्या संतांचा संग जगाच्या मालकाला अभिप्रेत आहे तोच संग तुकोबराय म्हणतात तुम्हाला आम्हाला घडावा. कोणत्या प्रकारानं? एखादी परी, पण कोणत्या व्हावे त्यांचे द्वारी श्वान याती. आता इथं श्वान म्हणजे कुत्रा सांगितला, पण कुत्राच का, माणूस का नाही म्हटले? कारण कुत्रा प्रामाणिक आहे, माणसं अप्रामाणिक आहेत. माणसं एकाच्या घरात जातात, दुसऱ्याचा चिवडा खातात आणि तिसऱ्यालाच मतदान करून, हा माणसाचा स्वभाव आहे. मग त्यापेक्षा प्रामाणिक जर कोण असेल तर कुत्रा आहे.
आणि म्हणून महाराज म्हणतात काहीही झालं तरी त्यांच्या नाणीतील किडा जरी झालो तरी तोही समागम व्यर्थ जात नाही. पण ओ तुकोबराय, आमचा प्रश्न आहे त्याच संतांचा का? आणि तुम्हीच एके ठिकाणी सांगता संतांचा समागम होणं फार दुर्लभ आहे. कसं आहे? तात मिले पुनि मात मिले सुत भ्रात मिले युवती सुखदाई राज मिले गजराज मिले सब साज मिले मन वांछित पाई लोक मिले सुर लोक मिले विधी लोक मिले बैकुंठ ही जाई सगळं मिळेल पण तुम्हाला संतांचा समागम भेटणार नाही असं सांगणारे संत सूरदास आहेत. मग तुम्ही सांगता संतांचा समागम करा. बर तिथं गेल्यानंतर आम्हाला मिळेल काय? तेथे राम नाम होईल श्रवण. 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 होईल श्रवण. होईल होईल तेथे राम नाम होईल श्रवण. होईल श्रवण. तेथे राम नाम होईल श्रवण. तेथे राम नाम होईल. तेथे राम नाम. तेथे राम नाम होईल श्रवण. होईल श्रवण. करेल भोजन करेल भोजन तेथे राम नाम होईल श्रवण. तेथे राम नाम होईल श्रवण. हे घडेल भोजन बुद्धीचा घडेल भोजन बुद्धीचाचे बुद्धीचाचे तेथे राम नाम होईल श्रवण. होईल श्रवण. तेथे तेथे राम नाम. तेथे राम नाम होईल श्रवण. होईल श्रवण. तेथे राम नाम होईल श्रवण. हे घडेल भोजन उचिताचे तेथे राम नाम होईल श्रवण. हे घडेल भोजन. घडेल भोजन. घडेल भोजन बुद्धीचाचे. काय भेटेल? तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उच्चिष्टांचे. संतांच्या जवळ गेल्यानंतर संत फक्त राम नामाचं श्रवण करतात. आपल्या या भागातील सीतामाईचा हा जो भाग आहे तिचं एक तीर्थक्षेत्र मानलं जातं. त्या सीतामाईचं ठिकाण त्याच सीतामाईच्या मालकाचं काय नाव आहे? श्रीराम. याच श्रीरामांचं त्याच पांडुरंगाचं स्मरण हे संत मायबाप करतात. मग त्यातीलच महिला संत आहेत ज्यांनी कायम जगाच्या मालकाला स्वतःच्या हृदय बंदी खाणा केला. आत विठ्ठल कोंडीला. कोण? कोण? संत जनाबाई महाराज. या संत जनाबाई महाराजांची काम काहीही जगाच्या मालकानं सांगावीत आणि काही हा जगाचा मालक करत होता. ही संतांची ताकद आहे. एक दिवशीचा प्रसंग आहे. कबीर महाराजांनी म्हणावं, जनाबाई तुमची ख्याती ऐकून आलो, मला त्या पांडुरंगाचं दर्शन करायचंय हो. मग त्यांनी सांगावं करूयात की. कबीर महाराज म्हणतात चला ना मग राऊळाला. त्या म्हणतात राऊळाला जायची गरज नाही देवा, मग इथंच दर्शन घडवते. कसं? बसा बरं थोडंसं ताट. तुम्हाला झालं पाहिजे ना दर्शन पांडुरंगाचं. बसा माईबाप थोडंसं ताठ बसा. पाठीचा कणा ताट ठेवा का याच कण्याला इतकं मजबूत करा. वैऱ्यानं जरी पाठीमागून वार केला संभाजी महाराजांना जसा केला ना तसा
आपल्याकडून जरी वार झाला, आपल्या आपतेष्टांकडून जरी वार झाला, आपल्या जवळच्यांकडून जरी वार झाला, तरी तो कणा पाठीचा इतका ताट ठेवा की आलेला वार त्या पाठीला सहन करता आला पाहिजे, इतका पाठीचा कणा ताट असावा. आणि ऐका, जनाबाई महाराजांनी जगाच्या मालकाला आई म्हणून साद घालावी. कशी? ये ग ये ग ये ग ये ग ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई. ये ग ये ग ये ग ये ग ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई. ये ग ये ग ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई. ये ग ये ग ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई. ये ग ये ग ये ग ये ग ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई. ये ग ये ग ये ग ये ग ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई. ये ग ये ग ये ग विठाबाई पंढरीचे आई. ये ग ये ग ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई. भीमानी चंद्रभागा तुझे चरणेचे गंगा. भीमानी चंद्रभागा तुझे चरणेचे गंगा. हे तुझे चरणेचे गंगा एक विठाबाई. हे तुझे चरणेचे गंगा एक विठाबाई. विठाबाई माझे पंढरीचे आई. विठाबाई माझे पंढरीचे आई. माझे विठाई माऊलीचा या कान्हाई माऊलीचा. त्या आईचं वेळ जेव्हा लागतं तेव्हा काय होतं, त्या जगाच्या मालकाला इथे यावं लागतं. पण त्याच्यासाठी आम्ही सुद्धा कसं असलं पाहिजे. जनाबाईंचाच एक गोड अभंग आहे, त्यांचं म्हणणं आहे तुम्ही बसताना ताट बसावं. आता तुमचा दोष नाही, डोक्यावरचा पदर खांद्यावरती आला. याच्यामध्ये काय झालंय माहितीये का? गोड अभंग आहे, ऐका. डोईचा पदर आला खांद्यावरी भरल्या बाजारी. जाईन मी भरल्या बाजारी. जाईन मी. डोईचा पदर आला खांद्यावरी. डोईचा पदर आला खांद्यावरी. हातामध्ये टाळ घ्यावा, कुणीही घ्यावा, ज्याचं भाग्य त्यानं. जगाच्या मालकाला आवडणारी ही परम भक्ती फार आवडते. मग तो एकटा येत नाही, येताना त्याची रखुमाई सुद्धा आणावी लागते सोबत. पण या देवाचं जे स्वरूप आहे ते कसं आहे? निर्गुण निराकार दादा माहुर माझं गाव. कसं आहे? निर्गुण निराकार दादा माहुर माझं गाव. हे शकून 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 सांगा बया आली अमाई माझं नाव. शकून सांगा बया आली अमाई माझं नाव. हे जगून सांगा बया आले अमाई माझं नाव. जगून सांगा बया आले अमाई माझं नाव. निर्गुण निराकार दादा माहुर माझं गाव.
मालक आहे, स्वरूप भिन्न आहेत जगाच्या मालकाची. पण तुम्हाला माहिती आहे का, येताना त्यानं कुणाला सोबत आणलं? येताना रखुमाईला आणलं. मग आल्यानंतर त्या दोघांचं एकदा भजन करूया, ज्यांच्या राऊळात ही सेवा आहे. सगळ्यांनी हात उंच घ्या मायबाप, घ्या हात उंच. सांगा त्या जगाच्या मालकाला, आयुष्यात फार अडचणी आहेत, प्रचंड त्रास आहे, प्रचंड वेदना आहे, येणारा दिवस फक्त ढकलायचा चाललाय. असंच आहे ना, ढकलायचाच चाललेला आहे. फक्त हे देवा, अनेक अडचणींनी त्रस्त असलेला आमचा जीव आहे. तुझं भजन करतो रे, पण आयुष्यातल्या अडचणी सहन करण्यासाठी ताकद दे. कारण धैर्य फार गरजेचं आहे. धैर्य सर्वस्य साधनम. पेशन्स इज द सोल्युशन्स टू एव्हरीथिंग. प्रत्येक गोष्टीचा जर मार्ग, उपाय फक्त पेशन्स आहे. आणि हा पेशन्स हात खाली घ्यायचे नाहीत. हा पेशन्स इतका ठेव, जोपर्यंत माझं कीर्तन संपत नाही तोपर्यंत हे हात असेच वरती राहतील. एवढा त्रास देणार नाही मी. त्या जगाचा मालकाचं एकदा भजन करू. विठोबा रखुमाई. आणि जात्यावरती कसं म्हणणार भजन? विठ्ठल विठ्ठल. तिनं ठरवलं आज काहीही करणार, पण मालकाला खुशच करणार. का? कारण त्यांना फार आवडतात ओव्या. मनापासून ठरवलं. दिवस पूर्ण लिखाणासाठी घालवला, फक्त एकाच चरणासाठी. ते ध्रुवपद, ते चरण नेमकं कोणतं होतं ऐका. ती महिला कुळक जाईतलीच होती. कोण होती नाव नाही सांगत, पण ऐका ना, तिनं रचना केली. आणि ती काय म्हणत होती? काय म्हणत होती ऐका बरं. पाटेच्या ग पाऱ्या मंदी, पाटच्या ग पाऱ्यामध्ये, पाटच्या ग पाऱ्यामध्ये, पाटच्या ग पाऱ्यामध्ये, पाटच्या ग पाऱ्यामध्ये. सगळ्यांनी हाताला टाळी. पाटच्या ग पाऱ्यामध्ये, पाटच्या ग पाऱ्यामध्ये, पाटच्या ग पाऱ्यामध्ये, पाटच्या ग पाऱ्यामध्ये. कळलं का तुम्हाला काय म्हटली ती? पाटच्या ग पाऱ्यामध्ये काय वाजत होत? जात वाज वंगा वंगा, जात वाज वंगा वंगा, उठ निजलेल्या र सोंगा. असं ऐकलं छान वाटेल. वास्तविकता आहे. पण असं जनाबाईंचं भजन नव्हतं. त्यांचं भजन कसं होतं ऐका. पहाटे उठावं आणि जगाच्या मालकाला साथ घालावी. कान्हाई 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 म्हणावं. आणि मग जगाच्या मालकानं लुगडत नेसून यायचा. कान्हाई म्हटल्यानंतर जगाचा मालक आला. आणि मग जगाच्या मालकानं जात्याच्या त्या खुंट्याला हात लावावा. आणि हात लावून जात्यावरती ओवी म्हणत होता. काय म्हणत होता? पहिली माझी ओवी ग माझ्या या. म्हणा काय म्हणतात? असंच आहे का? तुम्ही नवीन आहे का? ऐका. जगाच्या मालकाला बोलवत होती जनाबाई. पहाट उठावं आणि त्या जात्यावरती दळण दळण्यासाठी बसावं. आता जाती जातो जातो म्हणता म्हणता गेली. पण त्या जात्यावरती जनाबाईंनी बसावं. जगाच्या मालकाला साथ घालावी. आणि मग म्हणावं सुंदर माझे जाते ग फिरते बहुतुके. म्हणा मला आवाज नाही आला.
आला तुमचा व्यवस्थित असा आवाज आला पाहिजे. जेवढ्या संख्येने हे बसलेत ना, एखाद्याला डुकली लागली असेल तर ती सुद्धा निघून जावी. बसा जरा थोडस ताट घ्यावर, डोक्यावरती पदर. कसं म्हणायचं? सुंदर माझे जाते ग फिरते बहुतुके. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. तू ये रे बा विठ्ठला. तू ये रे बा विठ्ठला. विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला. विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला. सासू आणि सासरा दीर तो तिसरा. ओव्या गाऊ भ्रतारा तू ये रे बा विठ्ठला. जसं त्या भजन करत होत्या तशी गवळण सुद्धा असं जगाच्या मालकाला आराधना करत होती. काय म्हणत होती? तिनं सुद्धा सांगितलं, माझ्या हृदयातले सगळे षडविकार बाजूला घालवले देवा. कोणते घालवले? ती सांगते गवळण, नाही ना दुसरे कोणी घरी. नाही ना दुसरे कोणी घरी. नाही ना दुसरे कोण घरी नाही ना. दुसरे कोण घरी नाही ना दुसरे कोणी घरी. नाही ना दुसरे कोणी. नाही ना. दुसरे कोण घरी हे दुसरे कोण घरी. माझ्या सासू गेली गावा. माया दासू गेली गावा. माझ्या सासू गेली गावा. गेली गावा. माहेरी गेल्या कल्पना जावा. माहेरी गेल्या कल्पना जावा. नाही ना दुसरे कोण घरी नाही ना. दुसरे कोण घरी नाही ना दुसरे कोणी घरी. नाही ना दुसरे कोणी हरी यावो आता मंदिरी. दुसरे नाही कोणी घरी. कोण कोण नाही तुमच्या घरी? सांगितलं, माया सासू गेली गावा. माहेरी गेल्या कल्पना जावा. नाही ना दुसरे कोणी घरी. नाही ना दुसरे कोणी घरी. आयुष्यभर हा भाव समर्पित केला, पण तुमचा आमचा भाव मात्र तुकडा पडला. जगाच्या मालकाच्या समोर आज रथसप्तमीचा उपवास सोडताना सुद्धा एवढासाच नैवेद्य त्याला दाखवतो. केवढासा? एका पोळीचा एक अख्खी पोळी देवाला ठेवतात. नैवेद्य केवढासा असतो? तुमचा भाव कसा झालाय? अख्खा नारळ देवाच्या पुढे फोडायचा, पण एवढासा तुकड्याचा मानकरी त्याला ठेवायचा. एवढ्या तुकड्यासाठी. आणि अख्खा नारळ फोडलेला, आणि एवढासाच तुकड्याचा मानकरी त्याला ठेवायचा. एवढा तुकड्यासाठी. आणि अख्खा नारळ फोडलेला, आणि एवढासाच तुकड्याचा मानकरी त्याला ठेवायचा. एवढा तुकड्यासाठी. आणि अख्खा नारळ फोडलेला, आणि एवढासाच तुकड्याचा मानकरी त्याला ठेवायचा. एवढा तुकड्यासाठी.
आपल्या पिशवीत असं झालंय. पण असा भाव जगाच्या मालकाला अपेक्षित नाही. मनी नाही भाव मनी देवा मला पाव. ओ कुळक जाईकर थोडस ताड बसा. अरे मनी नाही भाव मनी देवा मला पाव. देव आशान पावायचा नाही रे. आवाज बसलाय थोडासा. देव आशान पावायचा नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे. देव बाजारचा भाजीपाला नाही रे. देव बाजारचा भाजीपाला नाही रे. हे देव बाजारचा भाजीपाला नाही रे. देव बाजारचा भाजीपाला नाही रे. देव बाजारचा भाजीपाला नाही रे. नाही रे. केला दगडाचा देव त्याला वडराच भेव. प्रत्येक ठिकाणी देव पाहतो पण खरा देव जिथं पाहायचा तिथं चुकतो. कुठे शोधला देव? माणसातला देव नाही दिसला. माणसामध्ये पशु जाणवला आणि म्हणून तर बहिणाबाईंना म्हणावं लागलं, अरे माणसा माणसा कधी भशीन माणूस. अरे माणसा माणसा कधी भशीन माणूस. लोभा पायी माणसाचा कसा झाला रे कानूस. लोभा पायी माणसाचा कसा झाला रे कानूस. अरे माणसा माणसा तुझी नियत बेकार. तुझ्या परिसते बरं गोठ्यातलं जनावर. आयुष्यात माणसानं माणसासारखं वागणं अपेक्षित आहे. पण माणूस मात्र एवढ्या खालच्या दर्जाला जाऊ लागला. आता जाग म्हणावं लागलं प्रत्येकाला. व्यसनाच्या आहारी जाऊ लागला. परिणाम म्हणावं लागलं काय? जाग 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 करुणा. लाज आज संस्कृतीची तूच राखना. जाग 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 करुणा. लाज आज संस्कृतीची तूच राखना. ज्या भारत भूमीमध्ये जन्माला आलो तुम्ही आम्ही त्या भूमीतले पायिक आहोत. या पवित्र अशा भूमीमध्ये जन्माला येत असताना आपल्या जगाच्या मालकाचा आपल्यावरती ऋण आहे. कुणाकुणाचा ऋण आहे ऐका माय बाप. प्रथम ज्या भूमीमध्ये जन्माला आलो त्या भारत भूमीचे उपकार आहेत. इतकंच नाही, ज्या महाराष्ट्रात जन्माला आलो त्या महाराष्ट्राचे उपकार आहेत. इतकंच नाही, ज्यांच्यामुळं आपल्या तोंडामध्ये दोन घास जातात, ज्यांच्यामुळं आपल्या कपाळावरचं कुंकू आहे, असे छत्रपती शिवरायांचे सुद्धा आपल्यावरती नितांत ऋण आहेत. आणि तदनंतर शेतकऱ्याचे ऋण आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं जो तरुण जो जवान आज सीमेवरती तैनात आहे, त्या तैनात असणाऱ्या जवानाचं स्वतःचे प्राण देण्यासाठी देशाच्या संरक्षणार्थ आपल्या डोळ्यामध्ये तेल घालून प्रत्येक सणाचा प्रत्येक आयुष्यातील एकमेव गोड क्षणांचा त्याग करावा लागतो. असा असणारा नवजवान त्याच्या सुद्धा बलिदानाचं हे सगळी पुण्य आहे, त्यांचे ऋण आहेत आपल्यावरती. आणि फक्त 26 जानेवारी आलं म्हणून त्या दिवशी फक्त भारत भूमीची गाणी लावावीत आणि त्याच दिवशी स्वातंत्र्य आपण सैनिक म्हणून आपण कायम त्याबद्दल ऋण व्यक्त करावेत असा एकमेव दिवस नसावा. ऐका ना, त्या सीमेवरच्या जवानाचं आयुष्य कसं आहे, कसं आहे आयुष्य. दिल दिया है जान भी देंगे हे वतन तेरे लिए. दिल दिया है जान भी देंगे हे वतन तेरे लिए. वतन
खरंच मनापासून त्यांच्यासाठी सुद्धा आणि जे आजही तैनात आहेत, आता नुकतीच भरती झाली मायबाप, या भरतीतील अनेक गोरगरिबाचे, मुख्य म्हणजे आपल्या सातारा जिल्ह्यातील खूप लेकरं आता सध्या भारतभूमीच्या सेवेसाठी आता ट्रेनिंगसाठी गेलीत ती लेकरं. पण तुम्हाला माहिती आहे घरातला प्रसंग कसा असतो. अरे आपली लेकरं ज्या वेळेस त्या परिस्थितीशी झुंज देत असतात, कितीतरी मुलं आज प्रशिक्षण घेत आहेत, अनेक ठिकाणी क्लासेस आहेत. कशासाठी? फक्त हा देह त्या भूमीसाठी झिजवण्यासाठी, स्वतःचं रक्त बलिदान करण्यासाठी. सोपं नाही हे. एका व्यक्तीची फक्त 2 मिनिटामध्ये सांगून जाणारी कथा आहे. एकुलते एक लेकरू आहे, 7-9 म्हातारपणी झालेलं लेकरू, पण त्या लेकराच्या मनात जिद्द होती, आपल्याला देशाच्या सेवेसाठी जायचंय, स्वतःचा देह झिजवायचा आहे. आणि भरपूर अट्टहास केला. एका परीक्षेत यश नाही मिळालं, पुढील प्रयत्नात यश मिळण्यासाठी आतोनात प्रयत्न करत होता. पण यश संपादन करत असताना थोडंसं माझ्याकडे लक्ष द्या. यश संपादन करताना आपल्या आईचा दिवस रात्र ती काबाड कष्ट करत होती रानात, ते सगळा दृष्टांत त्याच्या डोळ्यासमोर येत होता. अरे ज्या बापाच्या पायांना टाचांना भेगा पडल्या ना, त्या भेगा त्या लेकरांच्या डोळ्यासमोर येत होत्या. अरे मला काय केलं पाहिजे? जो बाप अहोरात्र माझ्यासाठी कष्ट करतो, अरे माझ्या एका बुटासाठी स्वतःच्या चपलांचा त्याग करू शकतो, माझ्या स्वप्नांसाठी स्वतःच्या स्वप्नांचा त्याग करतो, त्या बापासाठी एकदा का होईना पण माझ्या शरीरावरती असणारे तो गणवेश, ती वर्दी माझ्या शरीरावरती, त्या माझ्या बापाला पाहायचं फक्त साधंच स्वप्न आहे. जर ते मी पूर्ण करत नसेन तर मी माझ्या आयुष्यात अपयशी आहे. पण नशीब असं असतं, एकुलतं एक लेकरू आहे, अतोनात प्रयत्न आहे आणि शेवटी यश मिळालं, भरती झालं ते लेकरू. अरे आई वडिलांना काय करून काय नको असं झालं रे. सगळ्या गोष्टींमध्ये पूर्णता झाली, उत्तीर्ण झालं. पण ऐका ना, 1 ते 1.5 वर्षाच्याच कालावधीमध्ये काश्मीरवरती तैनात व्हावं लागलं, फक्त देशाच्या संरक्षणासाठी. इकडं आई वडिलांनी नोकरीला लागल्यापासून स्थळ पाहायला सुरुवात केली, पण दुर्दैव आहे, मिलिटरीत एखाद्या लेकराला जर मुलगी पाहायची म्हटलं तर माणसं म्हणतात नको. का नको? काय याच्या आयुष्याचा विश्वास द्यायचा? आपली लेक कमी वयात जर विधवा झाली तर. पण ऐका ना, हा विचार चुकीचा आहे. अरे जो स्वतःच्या स्वप्नांचा त्याग करू शकतो, इतकं सोपं नाही, इतकं सोपं नाही. त्याही लेकरानं स्वतःच्या स्वप्नांचा त्याग केला, भरती झालं, 1.5 वर्ष झाली. पण ऐका ना, इकडं लग्नाची स्थळं पाहायला सुरुवात झाली, लग्नही झालं. पण बघता बघता पुन्हा 1-1.5 वर्षाचा कालावधी जात होता. इकडं पत्नी गरोदर आहे आणि हे त्याच्या कानावरती गेलं. कानावरती गेल्यानंतर एवढा आनंद झाला, पण मिलिटरी वाल्यांना लगेच सुट्टी मिळत नाही. ठराविक कालावधी 6 महिन्यानंतर भेटायचं. पण आनंद झाला, पत्नी गरोदर आहे. आता तुम्हाला बघता बघता मला त्या दृष्टांताकडे न्यायचंय. सगळं झालं, आता सुट्टीही मंजूर झाली, आता येण्याचा क्षण आला. आईला फोन करावा, सांगावा आई मी उद्या घरी येणार आहे. आईनं आदल्या दिवशी नाना तऱ्हेचे त्याच्या आवडीचे पदार्थ तयार करावेत. पत्नी 8-9 महिन्याची गरोदर आहे. हो, एवढं सोपं नाही आयुष्य. आनंद झाला, मालक येणार आहे, कारण गेल्यापासून येणं झालं नाही. आता इच्छा आहे, डोळे वाट पाहत होते. आईचं प्रेम दाटून आलं. बापाचं प्रेम दिसून येत नाही, पण बापाचंही प्रेम प्रचंड आहे. आता मात्र तो क्षण आला ज्या दिवशी आपलं लेकरू येणार आहे. डोळ्यात तेल घालून वाट पाहणार आहे. आई वडील आहे, पत्नी आहे, बहीण आहे. पण नशीब एवढं वाईट असतं ना, दुर्दैवी नशीब. ज्या दिवशी लेकरू येणार आहे त्याच दिवशी बाप पहाटेपासून 7ची एसटीनं येईल, 7 वाजता सकाळी चहा सुद्धा घेतला नाही, एसटीच्या स्टँड वरती जाऊन वाट बघत बसणारा बाप. 7ची एसटी गेली, 9ची एसटी गेली, 2-3 तास स्टँड वरती उभा आहे, पण नाही लेकरू आलं. शेवटी शेजारून एक फोन आला. त्यावेळेसची कथा आहे, ज्यावेळेस मोबाईल नव्हते. गावात एखाद्याच्याच घरी फोन असायचा आणि फोन आला, आबा तुमचा फोन आलाय.
बापाला वाटलं लेक कुठंतरी आला असेल, कदाचित त्यानं फोन केलाय. बाप धावत पळत गेला आणि फोन हातात घेतला. तो फोन कानाला लावला आणि कानाला लावलेल्या फोन वेधून स्वतःचा मुलगा नव्हता बोलत, कुणीतरी दुसरंच बोलत होतं. सांगितलं, मी साहेब आहे आणि तुमचा अमुक अमुक नावाचा अमर नावाचा मुलगा अमर झाला. त्याला देशाच्या ठिकाणी कर्तव्य बजावत असताना तो शहीद झाला. बापाच्या कानाचा फोन घाधाड दिसता खाली पडला. अरे 80 वर्षाचा तो बाप, थरथरणारे हात आहेत त्याचे, लटलट लटलट पाय कापायला लागले. अरे ज्याची वाट कालपासून पाहतोय, नवे नवे गेल्या 6-7 महिन्यांपासून पाहतोय, ते लेकरू येणार आहे म्हणून चक्क आज स्टँड वरती उभा होतो आणि काय ऐकायला मिळावं. धाय मोकलून बाप रडायला लागला. कळत नव्हतं काय करावं, हातातला फोन खाली पडला आणि आता धाडस होत नव्हतं लेकाचं, कसं सांगायचं घरी. पण तरी सुद्धा जड अंत करणारा बाप घरी गेला आणि 8-9 महिन्याची सून जशी डोळ्यासमोर आली, तो बाप धाय मोकलून रडायला लागला. काय सांगू, पण तरी सुद्धा सुनेने विचारलं, बाबा काय झालं, का रडता. धाडस होत नव्हतं, कारण माझी सून नव्हे, माझी लेक आहे. तब्बल 7-8 महिन्याची गरोदर आहे. कसं सांगू, डोळ्यातले अश्रू पुसले. सुनेनं तांब्या आणून दिला होता पाण्याचा, तो तांब्याचा घोट सुद्धा तोंडामध्ये नाही, निम्मा तोंडात निम्मा अंगावरती सांडला. तिनं विचारलं, बाबा काय झालं, तुम्ही गेला होता ना, कुठे ते. नाही उत्तर दिलं बापानं, नाही सासऱ्यानं उत्तर दिलं. आता पत्नी समोर येऊन उभी राहिली. पत्नीनं सांगावं, मालक आपला अमर येणार होता, कुठे. दरवाजाच्या बाहेर वाकून पाहू लागली माय, पण नाही लेकरू दिसेना. आणि आता मात्र त्या पतीनं, त्या मालकानं म्हणावं, आपला अमर आता कधीच दिसणार नाही का. जगाच्या काळाच्या आड निघून गेला ग. हे ऐकता क्षणी 7-8 महिन्याची गरोदर स्त्री तिथल्या तिथं डोळ्यातून अश्रू येणंच थांबलं. एका जाग्यावर नुसती एकटक पाहत होती, कळत नव्हतं काय करायचं. बघता बघता पार्थिव सुद्धा आणण्यात आलं. पार्थिव आणल्यानंतर सुद्धा सगळे जण धाय मोकलून रडत होते. आणि पत्नीनं पाहिलं ते पार्थिव, तिचा संयम सुटून निघून गेला. तिनं त्याच दिवशी त्या पार्थिवाला हात लावून विचारलं, तुम्ही माझ्या आयुष्यातून निघून गेला, या समाजातली सगळी सुख बाजूला आणि तुम्ही बाजूला. तुमच्यासाठी आयुष्य तुमचं स्वाधीन केलं होतं. माझ्या पोटात असणारा गर्भ लेकरानं हे जगही पाहिलं नाही, फक्त तुमची आस लावून बसलंय. काय करू, काय सांगू. आयुष्यभर ज्या स्वप्नांचा त्याग करून तुमच्याशी लग्न बंधनात बांधले, सगळं संपलं आज. धाय मोकलून रडत होती आणि इकडं बहीण म्हणणारी आरतीचं ताट हातात आलं. विचार केला, रक्षाबंधन आलं जवळ, माझ्या भावाच्या हाताला राखी बांधायला भाऊ नाही. डोळ्यातून अश्रू येत आहेत. दादा नाही हट्ट करणार मला उवाळणे दे म्हणून, पण तुझा हात मात्र आज शेवटच्या राखीसाठी आहे. माझ्या आयुष्यातून भाऊ निघून गेला. धाय मोकलून बहीण रडते, धाय मोकलून माय रडते, धाय मोकलून पत्नी रडते, पण बाप कणखर उभा राहिला. का संपलं सगळं. अरे ज्याला लहानाचं मोठं केलं, ज्याला लहानाचं मोठं केलं, एक एक घास त्याला भरवण्यासाठी आयुष्याचं रान केलं. ज्या खांद्यावरती माझं स्वतःचा देह ज्या लेकराच्या खांद्यावरती जाणं अपेक्षित आहे, मला वाटलं नव्हतं माझ्याच लेकराच्या देहाला मला खांदा द्यावा लागेल. एवढी वाईट परिस्थिती निर्माण झाली. आयुष्यात त्यांचं बलिदान कधीही व्यर्थ जात नाही. आणि म्हणून अनंत ऋण आहे त्या सैनिकाचे. एखादा सण आपल्या कुटुंबात साजरा नाही करता येत, त्या सीमेवरती तैनात असावं लागतं. आपण इकडं दिवाळ्या साजऱ्या करतो, पण माझा सैनिक मात्र तिथं स्वतःच्या शरीरावरती गोळ्या झाडून घेत असतो. स्वतःचं शरीर स्वतःचं आयुष्य पणाला लावतो ना, त्यालाच नौजवान म्हणावं. असा सैनिक ज्याच्या बलिदानानं हा भारत सजलेला आहे,
ही भारत भूमी सजलेली आहे, म्हणून त्यांचं बलिदान व्यर्थ जाऊ नये याच्यासाठी प्रेमानं रहा. 4 दिन की जिंदगी है हसी खुशी काटले, मत किसी का दिल दुखा दर्द सबके बाटले, कुछ नहीं है साथ जाना एक नेकी के सिवा, कर भला होगा भला गाठ अपने बांधले. आणि म्हणून आयुष्य आहे तोपर्यंत चांगल्या पद्धतीनं जगा. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात काही लागत नाही देवाला, त्याला लागतो तो तुमच्या अंतकरणातला शुद्ध सात्विक भाव. आणि मग इथं राहायचं कसं, कामारी बटीक सेवेचा सेवक दीनपणे रंक तेथे बले. आणि शेवटच्या चरणात जगद्गुरु तुकोबराय सांगतात तुम्हाला ज्या सुखाची अपेक्षा आहे ते सुख संतांच्या तुका म्हणे सर्व तुका म्हणे सर्व सुख त्या संगती, तुका म्हणे सर्व घडेल पंगती, तुका म्हणे संतांच्या घडेल पंगती, संतांची याती ते राम नाम, ते राम नाम होईल श्रवण, ते राम नाम आणि म्हणून जाता जाता एवढंच आहे, माणसानं माणसासारखं राहूया. या सप्ताहासाठी योग्य अशी मदत करत जाऊया. आणि महत्त्वाचं म्हणजे ज्यांच्या आयोजनातून नियोजनातून या सप्ताहाला एवढा सुंदर साज तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून चढतोय, प्रत्येकानं काही ना काहीतरी आपल्या मदतीनं स्वतःच्या स्वइच्छेनं थोडं थोडं का होईना पण इथं आपल्या हातून दान धर्म घडावा. मग ते अन्नदान असेल, ज्ञानदान असेल, कोणत्याही सेवेचं, पण फुल ना फुलाच्या पाकळीचं सहकार्य करावं. कारण महागाईचा जमाना आहे. प्रत्येकानं सहकार्याच्या भूमिकेतून इथं थोडंसं द्या. तुम्ही 1 रुपया दिला तर जगाचा मालक त्याच्या 10 पट तुम्हाला देत असतो. कारण जगाच्या मालकाची एकच अपेक्षा आहे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने देता देता एक दिवस देणाऱ्याचे म्हणजे त्याची वृत्ती धारण करावी. विठ्ठल विठ्ठल ते आपण अन्न सेवन करत असतो. त्या ताटावरती बसल्यानंतर किमान एकदा तरी म्हणावं अन्नदाता सुखी भव. कारण त्या व्यक्तीनं केलेलं एक शीत धान्य अख्ख्या कोटी कुळाचं उद्धरण करतं. एक शीत दिदल्या अन्न होय कोटी कुळाची उद्धरण. आणि ज्यांनी सौजन्य आजच्या सेवेचं घेतलेले त्या श्रीमती अंजना अशोक शिंदे, कैलासवासी अथर्व सोमनाथ मदनी यांचे स्मरणार्थ श्रीमती प्रिया सोमनाथ मदनी या आईंच्याही चरणावरती नतमस्तक होते. गोड असं आपलं गाव आहे. सहकार्याच्या भूमिकेतून आपण उत्तम असा सप्ताह आयोजन करता. पण एवढ्या सुंदर सप्ताहाला एकजुटीनं एवढ्या सहकार्यानं आपण करता. तर एकच विनंती आहे, प्रत्येकानं आणखीन थोडंसं सहकार्य करावं. तीळ तीळ पुण्य साचा पडे. थोड्या थोड्या का होईना पण पुण्याचा साचा, पुण्याचा संचय आपल्या इथून होऊ द्या. आणि अशीच नामसाधना अविरत घडू द्या. ज्ञानेश्वरीचं 43वं वर्ष आहे. आणखीन तुमच्या गावाला किमान अजून 50 वर्ष इथं आलेलो जो श्रवण करण्यासाठी आलेला आहे त्याला किमान आणखीन 50 वर्षाचं तरी आयुष्य मिळावं. जरी तुमचं 30 असेल तर त्याच्यात प्लस 50 करा. तुमचं 20 असेल तर त्यात प्लस 70 करा. म्हणजे लक्षात घ्या तुम्हाला आणखीन भरपूर वर्ष आयुष्य मिळावं. हेच जाता जाता जगाच्या मालकाच्या चरणावरती आपण सांगूया. आणि इथंच वाणीला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली नळराज माऊली